सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण राहाता येथील रहिवासी असलेल्या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला आत्तापर्यंत दिलेले सर्व अनुभव शेअर करत आहोत. मला ही अनुभव सांगण्याची प्रेरणा ताईंचे अनुभवाचे व्हिडिओ बघून मिळाली. मलाही वाटलं की आपल्याला आलेले अनुभव आपण शेअर करायला पाहिजे आणि मग मी हे अनुभव इथे शेअर करत आहे. आज अक्षरशः डोळे भरून येत आहे आणि तोंडातून शब्द देखील फुटत नाही. मागे वळून बघितलं तर आपण कुठे होतो आणि आज आपण कुठे आलो, कसं आपलं जीवन सुखमय झालं हे बघून खरंच डोळ्यातून अश्रू वाहत आहे. स्वामी भक्तांनो, माझे नाव गणेश जाधव. मी राहाता येथील रहिवासी. राहाता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. येथून शिर्डी खूप जवळ, त्यामुळे आमचं जे काही श्रद्धास्थान आहे ते साईबाबांना दर गुरुवारी जाणं हे आमचा नित्याचा क्रम होता आणि तिथे माझी श्रद्धा असायची. मी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच आलो नाही. मला स्वामी महाराज काय, ते कसे असतात काहीच माहीत नाही. आमच्या घरामध्ये देखील साईबाबाचीच भक्ती केली जात असायची. पण काय झालं स्वामी भक्तांनो, 2009 सालची गोष्ट. 2009 साली माझे लग्न झाले. सुशीलासोबत माझे लग्न झाल्यानंतर ती महाराजांची सेवेकरी होती. ती महाराजांचं करत होती आणि आमच्या घरामध्ये साईबाबाचं, आणि तिची इच्छा होती की घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा झाली पाहिजे. पण घरात दुसरे कोणीच करत नव्हते. एक दिवस महाराजांनी मला खूप छान दृष्टांत दिला. तेव्हापासून मग आम्ही देखील सेवा करायला सुरुवात केली. तो दृष्टांत असा आहे. मी रात्री गाढ झोपलो होतो. 3ची वेळ होती. त्यावेळेस महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. त्यावेळेस सर्वप्रथम मी महाराजांना बघितलं. अगोदर मी स्वामी समर्थ महाराजांना कधीच बघितलेलं नव्हतं. अक्षरशः लोंगोट घातलेलं होतं, पूर्ण शरीर उघडं, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, कानामध्ये रुद्राक्ष आणि खूप मोठा गंध लावलेला, चंदन लावलेला, पूर्ण अंगाला चंदन लावलेला, आणि ते माझ्याकडे येत आहे. मी एका ठिकाणी बसलेलो आहे आणि ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे. भाग्यवान आहेस, तुला आमची सेवेकरी पत्नी मिळाली. आमचे जे काही साईबाबा आहे ते माझाच शिष्य आहे. त्याचीही सेवा तू कर, पण पत्नीची इच्छा देखील पूर्ण कर, असं त्यांनी मला त्यावेळेस आदेश दिला. सकाळी उठलो आणि पत्नीला सांगितलं की असे स्वप्न मला पडले. तिला प्रचंड आनंद झाला, कारण जेव्हापासून लग्न झालं होतं तेव्हापासून तिचा एकच हट्ट होता की महाराजांची सेवा घरामध्ये झाली पाहिजे. प्रत्येकाने महाराजांची सेवा ही केली पाहिजे. तिची प्रार्थना ही खूप मनोभावे होती. त्यामुळे कदाचित महाराजांना यावं लागलं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग मी तिला आपण काहीतरी आनंदाची बातमी देऊया असं मला वाटलं. म्हणून गुरुवार होता आणि महाराजांनीच माझ्या मनामध्ये घातलं आणि मला इच्छा झाली की महाराजांची मूर्ती तिच्यासाठी आपण घरी घेऊन जाऊया असं मला वाटलं. आणि मग मी खूप छान अशी मूर्ती महाराजांची घरी घेऊन आलो. दरवाजा वाजवला, पत्नी समोर आली आणि तिच्या हातामध्ये मी ते पार्सल ठेवलं. ती खूप विचारत होती की यात काय आहे. मी सांगितलं नाही, तू खोलून बघ. आणि ज्यावेळेस तिने खोलून बघितलं त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद अश्रू होते. ती लगेच रडायला लागली, महाराजांच्या पाया पडली आणि तिने मला पुन्हा दरवाजाच्या बाहेर पाठवलं आणि आरतीचं ताट लगबगीने घेऊन आली आणि महाराजांची पंचोपचारे पूजा केली. महाराजांचं स्वागत केलं, महाराजांना घरात घेतलं. महाराजांनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली म्हणून ती रडायला लागली. महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये तेव्हापासून झालं आणि आम्ही देखील आता महाराजांची साईबाबाबरोबर सेवा करू लागलो. रोज 1 माळ जप मी करायला सुरुवात केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, 2017-18 सर्वांना तर माहीत आहे. 2017 मी खूप पॅक झाल्यासारखं मला झालं, कारण सर्व बाजूनी खूप संकट माझ्यावरती आले होते. माझे जे वडील आहे त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला, त्यांना हॉस्पिटलला प्रचंड पैसा लागला. आईलाही देखील हार्ट अटॅक आईचाही झाला, त्यामुळे तिलाही हॉस्पिटलला खूप पैसे गेले. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची बनली आणि आता याच्यातून बाहेर कसं निघावं हे कळत नव्हतं. माझं जे काही दुकान होतं ते पूर्णपणे मंदावलं होतं, दुकान चालत नव्हतं. त्याचमध्ये कोरोनाचा काळ आला. हे माझ्या
जीवनातील म्हणतात ना 7.5 वर्ष 7.5 असते, तसे मला हे दिवस गेले. कारण घरामध्ये अक्षरशः खायला देखील काही राहत नसायचं. इतकी बिकट परिस्थिती त्यावेळेस आमच्यावरती ओढवली होती. पण माझ्या पत्नीचा महाराजांवरती प्रचंड विश्वास. ती म्हणायची, "काळजी करू नका, महाराज आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. हा आपला परीक्षेचा काळ आहे. हेही दिवस संपतील, आपलेही सुखाचे दिवस येतील. महाराज नक्की आपलं देखील चांगलं करतील." अशी ती मला धीर द्यायची. "तुम्ही फक्त थकू नका, हरू नका, महाराजांची सेवा आपण करत राहू." तिने त्यावेळेस महाराजांची प्रचंड सेवा केली. गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, दुर्गा सप्तशतीचे पाठ, त्यानंतर स्वामींचा जप, अशा असंख्य सेवा तिने वाढवल्या. खूप सेवा ती करत होती. पण आमची परिस्थिती काही बदलत नव्हती. कोरोनामध्ये माझी आई-वडील दोघंही एक्सपायर झाले. आई-वडील गेल्या म्हणजे घराचा छत गेला असं मला वाटायला लागलं. घराचा आधार गेला. आम्ही पोरके झाल्यासारखं वाटू लागलं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग आम्हाला एक मुलगा देखील झाला. इतके वर्ष आमच्या लग्नाला झाली, पण आम्हाला मूलबाळ होत नव्हतं. पण कोरोना संपला आणि एक चांगली आनंदाची बातमी, पत्नीचं जे काही म्हणतात ना सेवेचं फळ महाराजांनी या रूपात दिलं. आमची आर्थिक परिस्थिती काही सुधारली नाही, पण हे मात्र झालं की बाळ आमच्या पदरामध्ये महाराजांनी घातलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो कोरोना संपला, बाळही व्यवस्थित झालं. त्यानंतर हळूहळू आमची प्रगती व्हायला सुरुवात झाली. महाराजांनी खूप परीक्षा बघितल्या. कधीकधी असं वाटायचं की आज आत्महत्या करावी काय, जीव द्यावा की काय असं वाटायचं. पण महाराजच कुणाच्या रूपामध्ये येऊन मला काहीतरी बोध करायचे. कधी व्हिडिओच्या माध्यमातून, कधी संदेश, तर कोणी चांगला मित्र भेटून तो मला माझं जे मानसिक बळ आहे तो वाढवायचं काम करत होता. जणू काय महाराजांनीच त्याला पाठवलं. आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती जर येत असेल ना आणि आपल्याला काही सल्ला देत असेल, काहीही करत असेल, तर समजून जायचं की ही पाठवलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून महाराज आले आहे. कारण महाराजांनी मला एक असा सल्ला दिला की तो मी कधीच विसरू शकणार नाही. एक दिवस मी असंच दुकानावरती बसलेलो होतो. थोडासा निराशच होतो. घरामधलं वातावरण, मला असं वाटायचं की मी माझ्या पत्नीला सुखी ठेवू शकत नाही. तिला तिची हौस करू शकत नाही. तिला दुसऱ्या बायकांसारखं काहीच खरेदी करू शकत नाही. मी फक्त तिला 2 वेळेचं जेवण देऊ शकतो. असे विचार मनामध्ये येऊन मी खूप नाराज होतो. त्या दिवशी दुपारची वेळ होती, 12 वाजले होते. अचानक एक गृहस्थ माझ्या दुकानावरती आले आणि ते आल्यानंतर ते म्हटले, "काहीतरी खाण्यासाठी दे." माझ्याकडे तर काहीच नव्हतं. मग मी काय केलं की 10 रुपये काढले आणि 10 रुपयाचा एक बिस्किट पुडा आणला आणि त्यांच्या हातावरती ठेवला. ते माझ्याकडे बघून हसले. "सर्व काही चांगलं होईल, तू आनंदी राहशील, सुखात राहशील. तुझे आता दुःखाचे दिवस संपले आहे, थोडेसे राहिले. तू खूप छान आहेस, आमचा आहेस." असं ते म्हटले. मला त्यावेळेस काहीच कळालं नाही. आणि एखादी व्यक्ती जर आपल्याला आशीर्वाद देत असेल, काहीतरी चांगलं बोलत असेल, तर आपल्याला देखील ते खूप छान वाटतं आणि ऐकावंसं वाटत असतं. मनाला एक समाधान वाटतं की आपण भुकेल्याला पाणी दिलं किंवा तहानलेला काहीतरी खायला दिलं. त्यावेळेस मनाला एक वेगळंच समाधान वाटत असतं आणि तसंच मला वाटलं आणि त्या दिवशी मला खूप छान वाटलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, 1 वर्षाचा काळ गेला आणि 1 वर्षामध्ये जे मी कधी बिलीव पण केलं नव्हतं की असं काही घडेल, असं काही घडलं. कारण माझं ते दुकान होतं ज्याचं मी रिनोव्हेशन केलं. त्यानंतर माझ्या दुकानाची प्रगती व्हायला सुरुवात झाली. खूप गिऱ्हाईक येऊ लागले आणि माझं दुकान खूप छान चालू लागलं. जे काही कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरती झालेला होता, तो हळूहळू खांद्यावरती आला. 1 वर्षामध्ये मी जवळपास माझं निम्म्याच्या वरती कर्ज फेडलं. ही फक्त महाराजांची कृपा. घरामध्ये कुणाला आजारपण नाही, काहीच नाही. कारण पत्नीची प्रचंड महाराजांची सेवा ही सुरूच होती आणि त्यामुळे महाराजांनी आमचे सुखाचे दिवस आणले. आणि स्वामी भक्तांनो, त्यानंतर एकदा असंच झालं की माझी पत्नी ही महाराजांची सेवा करत बसली होती आणि माझा मुलगा हा खेळत होता. मुलाला देखील आता सवय लागून गेली की माझी पत्नी सेवा करायला बसली की तो तिला अजिबात त्रास देत नाही. तो त्याचं खेळत बसतो. त्याला देखील आता ते एक म्हणतात ना, घरात जसं वातावरण असेल तसेच बाळ घडतं, तसंच त्याचं देखील झालं. त्यानंतर तो खेळत होता. ती स्वामीचरित्राचे पारायण करत होती. खेळता खेळता अचानक काय झालं की तो सायकलवरून खाली पडला. घरामध्ये सायकल खेळत होता. सायकल खेळता खेळता खाली पडला तर खाली काय होतं की जे काही खिळा असतो आपला, तो खिळा नेमकी तिथे होता आणि तो खिळा त्याच्या हातामध्ये घुसला.
खिळा हातामध्ये घुसला, तळ हातामध्ये खिळा गेला आणि तो प्रचंड रडायला सुरुवात केली. माझी पत्नी धावत आली, खिळा घुसला आणि तो खिळा खूप म्हणजे खूप आरपार घुसलेला होता आणि मग ती खूप घाबरली. रक्तही खूप निघत होतं आणि तिने मला कॉल केला की असं झालं आहे. मी ताबडतोब घरी आलो, त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी मग तो खिळा काढून घेतला, त्याला भूल दिली, कारण तसं काढणं तो शक्यच नव्हता, कारण तो शांत बसतच नव्हता. खूप रडत होता, खूप त्रास होत आहे असं म्हणत होता आणि डॉक्टरांनी काढून घेतलं. डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषध देखील दिले. डॉक्टर म्हटले बरं झालं थोड्यानं वाचलं, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता आणि त्याचा हात म्हणजे पूर्ण जर आतमध्ये गेलं असतं तर थोडंसं आणखी गेला असता तर आणखी भयानक काहीतरी झालं असतं असं डॉक्टर म्हटले. म्हटलं महाराजांनी खूप मोठं संकट होतं पण थोड्यावरतून ते घालवलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आम्हाला अक्कलकोटला जाण्याची प्रचंड इच्छा झाली होती, प्रचंड. माझी पत्नी खूप म्हणत होती महाराजांना की तुमच्या दर्शनाला बोलवा, तुमच्या दर्शनाला बोलवा. हा अनुभव आमचा 2024चा आहे. 2024 साली माझी पत्नी महाराजांना खूप म्हणत होती की आम्हाला बोलवा आणि माझंही खूप इच्छा होती, पण आमचं काही केल्या जाणंच होत नव्हतं. कधी ठरवलं तर काहीतरी प्रॉब्लेम यायचा, कधी आर्थिक अडचण यायची, तर कधी काही ना काही प्रॉब्लेम येतच होते. त्यानंतर काय झालं की पत्नी म्हटली की आता जायचंच आहे. मी म्हटलं की आपण एक काम करू की बसने जाण्यापेक्षा मुलाचे हाल होईल, आपण एक गाडी करू आणि गाडीने जाऊ. माझी पत्नी म्हटली की गाडी जर केली तर आपल्याला प्रचंड खर्च लागेल, एवढा खर्च आपल्याला सोसणार नाही, मग काय करायचं. तर मग असंच एक दिवस बसलेलो होतो आणि अचानक तिच्या मैत्रिणीचा तिला कॉल आला की काय करते असं. तिला माहीत होतं की ही खूप निस्सीम भक्त आहे महाराजांची आणि तिने सांगितलं की आम्ही अक्कलकोट येथे जाणार आहे, तुला यायचं का असं म्हटल्यानंतर तिला प्रचंड आनंद झाला. पण ती म्हटली की आम्हाला जोडीने यायचं आहे. त्यांची स्वतःची गाडी होती, त्या गाडीमध्ये आम्हाला जायचं होतं आणि मग ते म्हटले ठीक आहे, आम्ही दोघंच आहे, तुम्ही दोघं, तुमचा मुलगा, असं आपण जाऊया गाडीमध्ये. आणि मग आमच्याकडे जेवढे पैसे होते त्याच्यामध्ये आमचं अक्कलकोटला जाणं झालं. महाराजांनी बोलवणं आलं आणि खूप छान वाटलं. तेथे मग महाराजांचं दर्शन वगैरे झालं. आम्ही रूम केली होती, रूमवरती आम्ही राहिलेलो होतो आणि एक अशी घटना घडली आणि आम्ही जेव्हा दर्शन करून आलो त्यावेळेस आमच्या बॅगमधले जे काही आम्ही सोबत खर्चासाठी पैसे नेलेले होते, आमचे तेच पैसे कोणी काढून नेले काहीच माहीत नाही. कुठे गेले, कसे गेले काहीच माहीत नाही. कारण आम्ही रूमला तर लॉकही लावलेला होता. ते म्हणायचे की तुम्ही पैसे आणलेच नसेल, पण आता कसं आपण काय म्हणावा. म्हटलं ठीक आहे, आमच्याकडून चुकून घरी राहिले असेल असं आम्ही म्हटलो. कुणाला काय म्हणावं, कसं म्हणावं काहीच कळत नव्हतं. त्यानंतर मग महाराजांना आम्ही विनंती केली की ज्याने कोणी पैसे घेतलेले असेल त्याला सुखी ठेवा फक्त आणि त्याला चांगली सद्बुद्धी द्या, असं महाराजांकडे प्रार्थना केली. आणि महाराज खरंच खूप दयाळू आहेत, कळवळू आहेत. महाराज आपली प्रत्येक क्षणोक्षणी परीक्षा घेतात की याचा किती विश्वास माझ्यावरती आहे. आम्ही महाराजांना दोष दिला नाही की तुमच्यामुळं झालं, की तुमच्या दर्शनाला आलो असं कसं झालं, असं काहीच म्हटलो नाही. जशी तुमची इच्छा आहे, कदाचित आमच्यापेक्षा जास्त त्या पैशाची गरज ज्याने हे पैसे घेतले आहे त्याला असेल असं आम्ही म्हटलो. कदाचित हाच भाव स्वामींना आमचा आवडला आणि आम्हाला आमचे जे काही पैसे गेलेले होते ते पैसे मिळाले. एक व्यक्ती अचानकपणे आमच्या समोर आली आणि ती व्यक्ती आमच्या हातावरती पैसे त्याने ठेवले. आता ही अनोळखी व्यक्ती आहे, ही कुठून आली, काय आली काहीच माहिती नाही. आणि आमच्याकडे पैसे दिल्यानंतर आम्ही म्हटलो तुम्हाला हे पैसे कुठे सापडले, कुठे मिळाले. तर म्हणे की एक व्यक्तीने हे पैसे घेतले होते, त्याच्याकडून आम्ही घेऊन आलो, आम्हाला माहीत आहे हे पैसे तुमचे आहे. असं म्हटल्यानंतर मला तर काय करावं तेच कळेना. मला कळालं की हे महाराजच आहे. आम्ही दर्शन वगैरे घेणार त्याच्या अगोदरच ते असे लगबगीने खूप जोरामध्ये पावलं टाकत पुढे निघून गेले. आमचे पैसे आम्हाला परत मिळाले आणि आमच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू राहिले, बाकी काहीच नाही. कारण दर्शन तर झालं नाही. कारण मला माहीत आहे, विश्वास आहे, ती माझी स्वामी आईच होती, दुसरं तिसरं कोणीच नव्हतं. आणि आम्ही जेव्हा दर्शन करून घरी आलो त्यावेळेस घरी आल्यानंतर जे आम्ही अनुभवलं ते कधीच विसरू शकणार नाही. कारण आमच्या घरामध्ये प्रचंड चंदनाचा वास दरवळत होता, सर्वत्र चंदनच आहे असं वाटत होतं. खूप छान, जणू काय महाराज आमच्यासोबत आलेले आहे असं वाटत होतं. कारण जेव्हा आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्यावेळेस निघायच्या वेळेस महाराजांना बोललो होतो की आमच्यासोबत तुम्ही चालायचं आहे, आमच्या घरी चला असं म्हटलो. आणि खरंच महाराज आमच्या घरी आले, असं त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
आहे. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ या वाक्याची प्रचिती महाराजांनी क्षणोक्षणी आत्तापर्यंत आम्हाला करून दिलेली आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात ना, स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र वाचिता एकता सफल दोष जातील. त्याच उक्तीप्रमाणे महाराजांचे जे काही चरित्राचं वर्णन केलं आणि त्यामुळे महाराजांनी आज आमच्या जीवनामध्ये खूप म्हणजे खूप आनंदाचे क्षण आणलेले आहे. आम्ही खरंच खूप भाग्यवान मानतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये महाराज आमच्याकडून त्यांची सेवा करून घेतात. स्वामी भक्तांनो, असे आम्हाला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.